मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीला ISO अधिकाऱ्यांची भेट. जामनेर येथील विस्तार अधिकारी अशोक पालवेसाहेब सोबत ISO अधिकारी अनिलजी येवलेसाहेब यांनी नुकतीच ग्रामपंचायत मांडवे बुद्रुकला भेट दिली आणि येथील ग्रामपंचायतीचे अनोखे रूप बघून अधिकारी अक्षरशः भांबावून गेले आणि येथील ग्रामसेवक कुंभार अप्पा यांचे देखील त्यांनी खूप खूप अभिनंदन केले. सरपंच महमूद तडवी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचे देखील त्यांनी खूप खूप अभिनंदन केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गावातील तरुण दीपक जाधव याने आपल्या बासरी वादनातून पाहुण्यांचे स्वागत केले. राष्ट्रगीत आपल्या बासरी वादनातून त्यांनी गाऊन दाखविले. सरपंच महमूद मौलाना यांनी ISO अधिकारी अनिलजी येवले साहेबांचे स्वागत केले. तर ग्राम विस्तार अधिकारी अशोक पालवेसाहेब यांचे माजी सरपंच ईश्वर निंबाळकर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भारूरखेडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दादाराव आहेर यांचे देखील स्वागत करण्यात आले. नमस्कारामध्ये जोश, उत्साह, आनंद होता, एनर्जी होती. मित्रांनो, ISO मानांकन काय सांगताय? निसर्गाने प्रत्येकामध्ये खूप गुणवत्ता भरलेली आहे, पण ती आपल्याला माहिती असावं की माझ्यात कोणती कला आहे, माझ्यात कोणते गुण आहे, माझ्यात कोणते कौशल्य आहे, हे शोधणं गरजेचं असतं. ISO मानांकनामध्ये काय सांगितलं की आपलं ध्येय निवडा. पहिले तुम्ही ध्येय फिक्स करा आणि त्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग तयार करा. त्या मार्गावर आपण चुकतोय की चुकीच्या दिशेला चाललोय हे शोधायचं, ते तपासून योग्य दिशेला पुन्हा येऊन आपलं ध्येय साध्य करायचं. तर ISO मानांकन याची अधिकृत सुरुवात 23 फेब्रुवारी 1947ला स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी झालेली आहे. यातून अंतर्गत जागतिक लेवलला नियंत्रण ठेवलं जातं. ISO म्हणजे काय? ज्या नागरिकांना आपण सेवा देतो, आपल्या गावामधील नागरिकांना रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील व इतर मूलभूत सुविधा या नागरिकांना मिळाव्यात. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना, ते योजना कोणत्या आल्यात, ते योजनांची माहिती व्हावी आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. जास्तीत जास्त योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे मुख्य कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयाचं असतं. आपण गावकऱ्यांनी या सदस्य मंडळींना निवडून दिलं. तुमचा विश्वास होता की हे लोक आपल्या गावाचा विकास करतील, म्हणूनच निवडून दिलं. मी आवर्जून उल्लेख करेल की तुम्ही हिरे आहात. तसेच आपण बघतोय की तडवी साहेब आपले सरपंच साहेब आहेत, उपसरपंच आहेत. मित्रांनो, गावकऱ्यांनी तुमच्याकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या त्याही पेक्षा चांगलं काम तुम्ही या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. जागतिक दर्जाच्या मानकांसाठी जी आपण तयारी केली आहे ती खरंच उल्लेखनीय आहे. दप्तर व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. कुंभार सर, हवं ते कागदपत्र आम्हाला एका मिनिटात हवं असतं. आम्ही तुमच्याकडे जे याद्या आहेत ना, त्या याद्यानुसार कपाटात कोणती फाईल मागणार, अमुक अमुक फाईल आम्हाला पाहिजे, 60 सेकंदाच्या आत आम्हाला हवी असते. आणि इतकं सुंदर काम तुम्ही केलेलं आहे. जेव्हा आपलं दप्तर व्यवस्थापन पाहिलं, कपाट उघडून कपाटात कशी मांडणी केलेली आहे, लाल रंगात कायमस्वरूपी आहे का, त्याचबरोबर 30 वर्षात जे जतन करावं लागतं 30 वर्षापर्यंत ते हिरव्या गाठोड्यात आहे का, त्याला नाव नंबरिंग आहे का, त्याची यादी बाहेर आहे का, त्या दप्तराची यादी सर्व एक तुम्ही सूची फाईल बनवली. इतकं सुंदर कामकाज ग्रामपंचायत अधिकारी आपले कुंभार सर आहेत, त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी आहेत. आणि विशेष म्हणजे आवर्जून उल्लेख करेल की त्यांना जो आशीर्वाद मिळाला आहे
तो म्हणजे आपल्या सदस्य मंडळीचा, सरपंच साहेबांचा, उपसरपंच साहेबांचा. मित्रांनो, आज आपल्या ग्रामपंचायतला जागतिक दर्जाचं मानांकन म्हणजे ISO मानांकन मिळत आहे. हे सर्व शक्य होत आहे आपल्या सर्वांच्या एकजुटीने आणि सर्वांच्या मेहनतीने. कुठे गेले की 3 लोक असतात, 3 प्रकारचे लोक. एक असतात कष्टाळू तुमच्यासारखे, दुसरे असतात कष्ट टाळू, आणि तिसरे असतात आलेलं काम मी कसं टाळू. तर मला आनंद वाटतोय आपल्या गावात सर्व कष्टाळू लोक आहेत. त्याचंच फलित म्हणजे इतकं सुंदर कार्यालय आपण केलेलं आहे. पाहू शकता सरपंचांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, उपसरपंच अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कार्यसूची, ज्या गोष्टी आम्हाला हव्यात त्या अतिशय सुंदर पद्धतीने आपण केलेल्या आहे. आता फक्त जो 1 मिनिट टास्क आहे तो आम्ही कंप्लीट करतोय. जास्त वेळ न घेता माफी मागतोय की आम्हाला येण्यासाठी जो उशीर झाला, आपल्याला जी वाट पाहावी लागली त्याबद्दल मी आमच्या टीमच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा क्लोजिंग मीटिंग मध्ये पुन्हा एकदा मी आपल्याशी 2 शब्द साधणार आहे. आता ही आपली ओपनिंग मीटिंग आहे. यामध्ये नेमकं काय करणार आहोत वगैरे ही आयडिया तुम्हाला दिली गेली आहे. आणि शेवटी जेव्हा आमचं पाहणी केली जाणार, दप्तर वर्गीकरणाची तपासणी होणार आणि मग पुन्हा शेवटी जाहीर केलं जाईल. तर आपल्या सर्वांनी आमचं जे स्वागत केलंय, आदरणीय पालवे अण्णा म्हणजे जे आदरणीय विस्तार अधिकारी साहेब आहेत, त्यांचं कामकाज एवढं सुंदर आहे की जिल्ह्यामध्ये आपला जामनेर तालुक्याचं कामकाज सर्वात उल्लेखनीय आहे अशी चर्चा चालू आहे. याची गवाही तुमच्याकडे आल्यानंतर प्रत्यक्षात पाहायला मिळते की खरंच ISO मानांकन काय असतं ते आपल्याकडे आल्यानंतर पाहायला मिळालं. सर्वांचे मनापासून अभिनंदन करतोय, थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.